नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावलीने सखदेवला फोन केलेला असतो आणि सावलीने सखदेवला आता पैसे कसे ठेवायचे हे सांगितलेलं असतं आणि सखदेवने ते सगळं करताच आता पोलीस भागवतांच्या घरी येऊन घराची सगळी झडती घेतात, पण पोलिसांना एकही रुपया भेटलेला नसतो आणि रिकाम्या हाताने पोलीस आता तेथून निघून जातात। तेवढ्यात आता फोन करत सखदेव म्हणतो की सावली, तुझी आयडिया कामं आली आणि घरात एकही रुपया पोलिसांना सापडला नाही। तेव्हा आता सावलीने आपल्याला कोणती आयडिया दिली होती हे सखदेवला आठवतं आणि पोलीस येण्याच्या अगोदर सावलीने सांगितले होते की दादा, ते सगळे पैसे पिशवीत भर आणि आपल्या घराच्या पाठीमागे ज्या गोवऱ्याचा ढिगारा आहे ना, त्या ढिगाऱ्यामध्ये लपून ठेव। सखदेवने तसेच केलेले असते आणि पोलिसांना काही सापडलेलं नसतं आणि त्यानंतर आता ते पोलीस जाता क्षणी इकडे आता सोहम म्हणतो की सखदेव दादा, आता ते पैसे पोचवण्याची सगळी जबाबदारी तुझी बरं का। तेव्हा आता सखदेव म्हणतो की सोहम दादा, तू काहीच काळजी करू नको, मी अगदी बरोबर ते सगळे पैसे तुझ्यापर्यंत पोहोचवतो। आणि फोन ठेवताच आता सखदेव एकनाथराव कान्हू लगेच आता पांडुरंग हरी रामकृष्ण हरी असे म्हणत आता पांडुरंगाला हात जोडतात। इकडे आता सावली सोहमला म्हणते की पण सोहम भाऊजी, आता ते 20 लाख रुपये तेच आहे, ते आपण कसं सिद्ध करायचं? सोहम म्हणतो की त्या नोटावरती ना सिरियल नंबर असतो आणि एक करन्सी कोडसुद्धा असतो, त्यावरून आपण हे सिद्ध करू शकतो। बबलू म्हणतो की पण हे 20 लाख आल्यानंतर आपण काय करायचं? तर सोहम हसतच म्हणतो की ते पैसे आपण योग्य ठिकाणी पोहोचवायचे। बबलूला आता बरोबर कळालेलं असतं आणि तेवढ्यात आता इकडे इन्स्पेक्टर गावडे हे पोलीस स्टेशनला येतात आणि ऐश्वर्याला कॉल करतात। तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की ऐश्वर्या मॅडम, आम्ही भागवतांच्या घरची सगळी झडती घेतली पण आम्हाला तिथे काहीच सापडलं नाही। ते ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो। ऐश्वर्या म्हणते की अहो, काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब? गावडे म्हणतो खरं तेच बोलतोय। त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, भागवतांची सगळी कुटुंब काल आमच्या घरी होते, तेव्हा तुम्ही इकडे येऊन सुद्धा झडती घेतली पाहिजे। इन्स्पेक्टर गावडे म्हणतात हो हो, लगेच आलो मी। इकडे आता ऐश्वर्या फोन ठेवत विचार करते की नक्कीच ते पैसे सावलीच्या रूममध्ये असेल आणि पोलीस आल्यानंतर या मुलीचा शेवट होणारच, असा घाट आता ऐश्वर्याने बांधलेला असतो आणि पोलिसांना मेंदळ्यांच्या घरी बोलावलेलं असतं। इकडे आता नील, राज, चंद्रकांतराव, तिलोत्तमा सगळेजण आता हॉलमध्ये बसलेले असतात आणि ऐश्वर्या एरझाऱ्या मारत असते। तेवढ्यात आता सोहम, बबलू आणि सावली तिथे येतात। एवढ्यात तिलोत्तमाचे लक्ष ऐश्वर्याकडे जाते। तिलोत्तमा म्हणते काय गं ऐश्वर्या, काही टेन्शन आहे का? मग अशा का फेऱ्या मारतेस? तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की नथिंग मॉम, एवढं काही मेजर नाही आहे, फक्त थोडंसं टेन्शन आलं आहे। सारंग, नील आता ऐश्वर्याकडे बघू लागतात। ऐश्वर्या म्हणते की काय आहे ना, कंपनीचं मार्केट ॲनालिसिस आणि त्याचं सगळं टेन्शन आहे। तेवढ्यात आता नील म्हणतो की बाकीचे माणसे आहेत ना, तुला काय गरज आहे टेन्शन घेण्याची ऐश्वर्या? तर आता तिलोत्तमा नीलला गप्प करते आणि म्हणते की नील, ती माझी सून आहे, तू थांब, आणि तिला कसलं टेन्शन आहे ना ते मला चांगलंच माहिती, तिला नक्कीच याचं टेन्शन नाही आहे। असे म्हणत आता तिलोत्तमा ऐश्वर्याजवळ येते आणि म्हणते ऐश्वर्या, तुला तर हे टेन्शन नक्कीच नाही आहे, कारण मी तुला अगदी जवळून ओळखते, काय टेन्शन आहे तुला सांग बरं? तिलोत्तमा म्हणते की नक्कीच तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू आहे ऐश्वर्या, सांग बरं काय चालू आहे? ऐश्वर्या म्हणते की बरोबर आहे, आपल्या कंपनीत 20 लाख रुपये गेले होते आणि ते सखदेवकडून गेले होते, पण त्याचा अजूनही तपास लागलेला नाही आहे, त्याचं मला टेन्शन येतं आहे। ऐश्वर्या म्हणते की पोलीस तर त्याचा शोध घेत आहेत, पण ना पैसेही सापडले आणि ना पुरावा देखील सापडला आणि ना माणूसही सापडला। आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की त्याचंच तर मला टेन्शन आलं आहे। तेवढ्यात इन्स्पेक्टर गावडे तिथे आलेले असतात आणि त्यांना बघतात चंद्रकांत, तिलोत्तमा सगळेजण त्यांना बघतात आणि अवाक होतात। तेव्हा तिलोत्तमा म्हणते हे सगळं काय आहे? तर आता इन्स्पेक्टर गावडे म्हणतात कंपनीतले 20 लाख रुपये गेले ना, त्याचं आम्ही शोध घेतोय आणि त्यासाठी इथपर्यंत आलोय। इन्स्पेक्टर गावडे म्हणतात की आरोपी सखदेवच्या घराची सुद्धा आम्ही झडती घेतली, पण आमच्या काहीच हाताला लागलं नाही। तेव्हा विचार करून आता सारंग उठून उभा राहतो आणि म्हणतो की तसंही त्या घरात काहीच सापडणार नव्हतं। त्यानंतर आता इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा, सखदेव इथे सुद्धा राहत होता, तेव्हा आम्हाला या घराची सुद्धा झडती घ्यावी लागेल। चंद्रकांतराव म्हणतात ठीक आहे, पण त्यासाठी तुमच्याकडे सर्च वॉरंट आहे का? तर तिलोत्तमा म्हणते कशाला हवंय तुम्हाला सर्च वॉरंट? तिलोत्तमा म्हणते की ते पैसे आपले होते आणि त्यांना जर शंका येत असेल तर घेऊ द्या ना त्यांना झडती। तिलोत्तमा म्हणते की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कुठल्या रूमपासून सुरुवात करायची ते फक्त सांगा। आणि लगेच इन्स्पेक्टर म्हणतात की सखदेवची बहीण म्हणून आम्हाला सावलीची खोली चेक करायची।
ते ऐकून आता सारंगला धक्का बसतो. मोठे डोळे करून सारंग आता त्याच्याकडे बघतो आणि पटकन तिलोत्तमा म्हणते की चालेल आम्हाला आणि बघा तुम्ही. तेवढ्यात आता सारंग म्हणतो 1 मिनिट मी तुम्हाला यासाठी परवानगी देऊ शकत नाही. तर तिलोत्तमा म्हणते अरे मी दिली ना परवानगी. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा इन्स्पेक्टरला ते सावलीची खोली दाखवती. हवालदार आता लगेच त्या खोलीकडे जातात. ऐश्वर्या म्हणते की आणि तो सगदेव वर सुद्धा राहिलाय आणि काही दिवस आउट हाऊसमध्ये सुद्धा राहिलाय, ते सुद्धा खोली चेक करून घ्या. ताबडतोब आता इन्स्पेक्टर गावडे त्या हवालदाराला आउट हाऊस आणि वर पण चेक करायला सांगतो. हवालदार आता सावलीची खोली चेक करून माघारी येतो आणि म्हणतो काहीच नाही सापडलं. तर ऐश्वर्या विचारात पडते. ऐश्वर्या म्हणते पैसे कसे सापडले नाहीत. आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर गावडे म्हणतो की मॅडम सॉरी आता आम्ही निघतो. आणि इन्स्पेक्टर गावडे जाऊ लागताच आता सारंग म्हणतो की थांबा. सारंग म्हणतो की पूर्ण घर तर तुम्ही अजून शोधलंच नाही. तेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही पूर्ण घर शोधा. आणि सुरुवात आहे ना ऐश्वर्या वहिनीच्या खोलीपासून करा. ते ऐकताच आता ऐश्वर्या आणि तिलोत्तमा मोठे डोळे करून सारंगकडे बघतात. तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की माझी रूम, चला ठीक आहे नील यांना ना माझी रूम दाखव आणि चला सगळ्याच खोल्या चेक झाल्या पाहिजेत आत्ता, असे आता ऐश्वर्या इन्स्पेक्टरला बोलते. आणि लगेच तिलोत्तमा म्हणते की सारंग तिची खोली चेक करायची काय गरज आहे, तिच्या खोलीत तरी काय सापडणार आहे. सारंग म्हणतो की चेक तर करू दे. सारंग म्हणतो की नियम सगळ्यांना सारखेच आणि आता सगळ्या खोल्या चेक होतील आणि नियम हे सगळ्यांना सारखेच, आता जे होईल ते होईल. आणि आता सगळे हवालदार आणि इन्स्पेक्टर आता ऐश्वर्याची खोली चेक करायला गेलेले असतात आणि सगळेजण आता तिथे वेट करत उभे असतात. आणि तेवढ्यात आता नील हा इन्स्पेक्टर सोबत खाली येतो आणि नीलने आता हातात पैशाची पिशवी आणलेली असते. आणि नील ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या आपल्या खोलीत हे 20 लाख रुपये मिळालेत. नीलचे ते शब्द ऐकून आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. सगळ्यांना सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि ती पैशाची पिशवी बघत आता ऐश्वर्या म्हणते व्हॉट, आणि ऐश्वर्याला चांगलाच हातरा बसलेला असतो. आणि इकडे आता सोहम बबलू सावलीकडे बघतात. सावलीला सुद्धा राग आलेला असतो. तिलोत्तमाला तर धक्काच बसलेला असतो. आणि पटकन आता सखदेव दादाने ती पैसे कसे सोहमला आणून दिले आणि सांगितलं होतं की सारंग दादांना सांगा की मी चोरी केली नाही म्हणून. हे आता सावलीने वरून बघितलेलं असतं आणि सावलीच्या डोळ्यासमोर ते येतं. आणि लगेच आता सोहमने म्हटलेलं असतं की सखदेवदादा सारंगला काहीच सांगायची गरज नाही, सगळं आपोआप कळेल. आणि इकडे आता सोहम ती पैशाची पिशवी घेऊन बेडरूममध्ये येतो. आता बबलू सोहम लॅपटॉप घेतात आणि त्या सगळ्या पैशाचे नंबर चेक करतात. तेव्हा आता बबलू म्हणतो त्याच नोटा आहे का, सोहम म्हणतो की त्याच नोटा आहेत. आणि सावलीला आता हे सगळं ऐश्वर्याने केल्याचे लक्षात आलेले असते. आणि ताबडतोब आता सोहमने बबलूला सांगितलेले असते की आपल्या कंपनीतला तो मॅनेजर आहे ना त्याला धरून घेऊन ये. बबलू म्हणतो आलोच. आणि आता बबलू जाता सोहमने ते सगळे पैसे पुन्हा त्या पिशवीत ठेवलेले असतात. आणि त्यानंतर आता सोहम आणि सावली हे ऐश्वर्याचा डोळा चुकून तिच्या बेडरूममध्ये जातात आणि ऐश्वर्याच्या कॉट खाली ती पैशाची पिशवी आता सोहमने ठेवलेली असते. आणि पटकन आता लपून सोहम आणि सावली बाहेर येतात. हे सगळं आता सावलीला आठवतं. आणि तेवढ्यात आता बबलूने त्या मॅनेजरला तिथे धरून आणलेलं असतं. तर चंद्रकांतराव म्हणतात हा इथे काय करतोय. तेवढ्या सोहम म्हणतो की याचं उत्तर ना डॅड ऐश्वर्या वहिनीच देऊ शकेल. आणि ऐश्वर्याला आता भयानक धक्का बसलेला असतो. आणि सोहम म्हणतो की सांग ना ऐश्वर्या वहिनी. ऐश्वर्याची बोबडी वळालेली असते. तेव्हा आता सावली म्हणते की सारंग सर दादाने चोरी केली नव्हती, फक्त त्याचा विश्वासघात केला होता. आणि लगेच आता राज हसू लागतो आणि म्हणतो की विश्वासघात प्रत्येक गुन्हेगार हा असाच बोलतो. आणि लगेच आता राज म्हणतो काय बोलते तू, कळतंय का. तर नील म्हणतो 1 मिनिट दादा, तिच्या बोलण्यात तथ्य आहे. आणि लगेच आता नील म्हणतो की मी हे जे घडलं ना तेव्हापासून याच्या मागावर होतो आणि त्यासाठी मी सखदेव दादाबरोबर सुद्धा बोललो होतो. आणि ते आता नीलला आठवतं. नीलने एकांटी सखदेवची भेट घेतलेली असते आणि सांगितलेलं असतं की सखदेव दादा तुमच्या विरोधात सगळे पुरावे आहेत, तरीसुद्धा आता सारंगने तुम्हाला कामावर ठेवलंय. आणि लगेच आता नील म्हणतो की मला एक सांगा, पैशाची बॅग मिळाल्यानंतर ती घरी आणेपर्यंत तुम्ही काय काय केलं ते सांगा. आणि त्यानंतर आता सखदेव सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो की सर ती पैशाची बॅग त्या मॅनेजरने मला दिली आणि सांगितलं की सर तुम्ही कशाला एवढी काळजी करता, ऑफिसमध्ये सुद्धा CCTV कॅमेरा आहे, ते पैसे कुठेच जाणार नाही, फक्त ते मटेरियल आलं ना तेवढं चेक करून घ्या. नील म्हणतो की नंतर मी त्या मॅनेजरचा सुद्धा पाठलाग केला पण मला काही त्याच्याकडून पुरावा नाही मिळाला. नील म्हणतो की पण आता मला सगळं पिक्चर क्लिअर झालं बरोबर ना ऐश्वर्या.
आणि लगेच आता नील म्हणतो की ऐश्वर्या हा गजा तुझ्या गुडबुकमधला माणूस आहे बरोबर ना. तेवढ्यात आता अस्मी म्हणते की ही नेहमीच अटकते आणि आता झालं हिचं कार्यक्रम होणार. तेवढ्यात आता बोट करत तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या या सगळ्याची उत्तरं मला हवी आहेत. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते देणार ना, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार. मला एक सांगा, त्या दिवशी पैशाची चोरी झाली त्या दिवशी आता सखदेव हा सारंगचा विश्वासातला माणूस आहे बरोबर ना. मग सारंगवरती कोणीच आरोप नाही केला. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की मग मी काय असं वाईट केलं, यात माझी काय चूक. आणि लगेच आता ऐश्वर्या रागाने गजासमोर येते आणि म्हणते आणि तू तर लगेच डायरेक्ट ऐश्वर्या आता गजाच्या सणकण कानाखाली मारते. ऐश्वर्या म्हणते की तुझ्यावर मी विश्वास टाकला, तुला काम दिलं, पण तू माझ्यासोबत गद्दारी केलीस. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की आता खरं काय ते सांगायचं नाही तर कायमची तुझे मुलं ना बायको सगट रस्त्यावर येतील. गजा म्हणतो की खरं तर एवढी कॅश बघून ना माझी मती भ्रष्ट झाली होती म्हणून मी चोरी केली. आणि नंतर आता गजा म्हणतो की म्हणून माझी मती भ्रष्ट झाली होती म्हणून मी ती सगळी कॅश सखदेवच्या घरात टाकली, पण ती कॅश इथे कशी आली ते मला माहीत नाही. आणि लगेच आता सोहम म्हणतो की ते पैसे मी घरी घेऊन आलो. तर ऐश्वर्या म्हणते तुला जर ते पैसे सापडले तर तू घरी सांगायचं ना, आणि ते पैसे डायरेक्टली तू माझ्या खोलीत का ठेवलेस. ऐश्वर्या म्हणते की मला अडकवण्याचा प्लॅन होता का. आणि तेवढ्यात आता इकडे बबलू म्हणतो की वहिनी पोलिसांना तूच फोन केला होता ना. तर ऐश्वर्या म्हणते हो, कारण ते पैसे मी घेतले होते आणि म्हणून मला त्याचं गिल्ट आलं होतं आणि म्हणून मी पोलिसांना फोन केला होता. आणि पोलिसांना फोन करून या गोष्टीचा मी पाठपुरावा देखील केला होता. आणि लगेच आता सावलीला ऐश्वर्या आणि गजाचे बोलणे आठवते. दोघेही एकमेकांसोबत बोलत असताना सावलीने ते ऐकलेलं असतं. तर इकडे आता ऐश्वर्या म्हणते तरी तुम्हाला माझ्यावर विश्वास वाटत नसला ना तर तुम्हाला जे करायचं ते करा. ऐश्वर्या म्हणते तुम्हाला जर मला पोलिसांकडे द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या तू चुकली आणि मुळात तू चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. तिलोत्तमा आता गजाला जेलमध्ये घेऊन जायला सांगते आणि मग याला कळेल की मेंदळ्यांच्या घरात चोरी करायची नसते. आणि आता पोलीस गजाला घेऊन जातात तेव्हा तिलोत्तमा म्हणते की सोहम तुला जर पैसे मिळाले होते तर ते पैसे तू घरी का नाही घेऊन आलास. सोहम म्हणतो की त्या माणसाला तुला निर्दोष सिद्ध करायचं होतं म्हणून तू आपल्या माणसाला अटकवायला गेलास आणि त्यासाठी घरातल्या एका व्यक्तीला तू दोषी ठरवलंस. सोहम तुला काही वाटतंय का. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते तिलोत्तमा मॅडम सखदेव दादाने चोरी केली नव्हती हे तरी आता तुम्हाला मान्य आहे ना. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा म्हणते की हे सगळे पुरावे बघता यावरून असं सिद्ध होते की सखदेवने चोरी केलेली नाहीयेत. तेव्हा सारंग मी तुला एक काम कर, तू एक आत्ताच्या आत्ता सखदेवकडे जा आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने सखदेवची तू माफी माग आणि त्याचं जेवढं पैसे देणं लागतील ना ते सगळं पैसे दे. सारंग आता होकार देतो. सोहम बबलू खूप खुश झालेले असतात तर सावलीला देखील आनंद झालेला असतो. आणि तेवढ्यात आता सगळेजण निघून जातात. सावली आता ऐश्वर्यासमोर येते आणि म्हणते की आपण जर सगळ्यांचं वाईट करण्याचा प्रयत्न केला ना तर आपलंसुद्धा वाईटच होतं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की पण अजून वाईट घडलंच कुठं. आणि ऐश्वर्या म्हणते की अजून तर खूप वाईट व्हायचं बाकी आहे. आणि ऐश्वर्या जाऊ लागते तर तेवढ्यात सावली म्हणते की माझा विठुराया माझा सोबत आहे आणि तो माझं कधीच वाईट होऊ देणार नाही. आणि लगेच आता सावली म्हणते की आत्ताच बघा ना तुम्ही मला घरातून बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न करतायत, पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि सत्याचाच झालाय. इकडे आता सारंग त्याच्या बेडरूममध्ये आता हिशोब तपासत असताना सावली आता सारंगसाठी दूध घेऊन येते आणि गुपचूप आता सावली तो दुधाचा ग्लास सारंग समोर ठेवून जाऊ लागते. तर तिरप्या डोळ्यांनी सारंग सावलीकडे बघतो आणि म्हणतो काय आज मौनव्रत आहे वाटतं, काही बोलायचं नाही. सारंग म्हणतो हे बघ तुला असं वाटतंय की तू काही बोलली तर मी तुझ्यावर रागवेल, पण सावली तुला काही बोलायचं हे तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. आणि सारंग म्हणतो की तू बोलू शकतेस बरं का, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते दादाला फोन केला होता का. तर लगेच सारंग उठून उभा राहतो आणि म्हणतो की फोन करणारच होतो सावली, पण काय बोलावं ना तेच काही कळत नाही. आणि सारंग म्हणतो की यात दादाची काही चूक नव्हती, मग त्याला आता काय सांगावं. आणि सारंग म्हणतो की काहीही कारण नसताना मीच सखदेव दादाला नोकरीवरून काढलं. तेव्हा आता सावली म्हणते की त्यावेळेस परिस्थिती तशी होती आणि त्यावेळेस तुम्ही जो निर्णय घेतला तो बरोबरच होता. सावली म्हणते त्यावेळेला जे योग्य होतं ते तुम्ही केलं, पण आता तुम्हाला ना जे योग्य आहे ते तुम्ही करा आणि तुम्ही जर त्याला फोन केला तर दादाला खूप बरं वाटेल. सारंग म्हणतो की तेव्हा देखील दादावरती माझा संशय नव्हताच, पण आता तर सगळ्या गोष्टी क्लिअरच झालेल्या आहेत. आणि लगेच आता सारंग म्हणतो की त्यासाठी मी एक निर्णय घ्यायचं ठरवलंय आणि मी दादाला पुन्हा नोकरीवरती घेण्याचं ठरवलंय.
तर आता सारंग सावलीकडे बघतो आणि म्हणतो, काय झालं सावली, तुला आनंद नाही झाला का? सावली म्हणते की दादा किती साधा आहे, भोळा आहे हे तुम्ही बघितलंच, पण पुन्हा जर त्याला नोकरीवर घेतलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये तो अडकायला नको आणि त्याचा विश्वासघात व्हायला नको. तेव्हा हा निर्णय घेण्याच्या अगोदर तुम्ही एकदा दादाशी बोलून घ्या, असे आता सावली सांगते. आणि एवढ्यात आता प्रेमाने एकटक नजरेने आता सारंग हा सावलीकडे बघतो. सावली सुद्धा सारंगकडे बघत असते आणि त्याच वेळेस दरवाजात अस्मी तिथे आलेली असते. दोघेही एकमेकांकडे एकटक नजरेने बघत असतात. तर सारंग आता सावली असे म्हणताच आता सावली म्हणते की सारंग सर, मी तुमच्या डोळ्यात बघून सांगते तुम्हाला काय म्हणायचं ते. आणि सावली सारंगकडे प्रेमाने बघू लागते. तर अस्मीचा होत असतो तो मोठा जळफळाट. आणि प्रेमाने सारंग आणि सावली दोघेही आता एकमेकांकडे प्रेमाने बघत एकमेकांच्या नजरेत हरवलेले असतात. तर आता सारंग हा सावलीच्या प्रेमाची कबुली देऊन सावली आता सारंगच्या प्रेमाचा कसा स्वीकार करते आणि अस्मी समोर आता एकमेकांच्या प्रेमात हरून जात सारंग आणि सावली कसा प्रेमाचा नजारा दाखवतात ते बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.